म्हणजे यांचा संशय खरा ठरलाय. सासूबाईंनी मा हॉल तिकीट जायला. वल्लरी काय करे राहिली? तुम्ही सांगा सासूबाई, ही साडी अडीकाऊन लपवली? लपून? चुकून राहिली असेल तडी. चुकून चुकून साडी आपोआप कपाटाखाली गेली. हा सांगा ना, मला चांगलंच माहिती आहे मा हॉल तिकीट कोणी जायला ते. या साडीवरची राखच सगळं काही सांगी राहिली आहे. हाव ना, हाव ना. वल्लरी काय बोलली राहिली तू? मी का बरं हॉल तिकीट जाईल? मला काय मिळणार आहे असं करून? मी असं काहीच केलेलं नाहीये. तू काही बी नको बोलू. तू सासूबाई अजून किती नाटकं करणार आहात तुम्ही? किती नाटकं करणार आहात? त्याचा काय बी फायदा नाहीये. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? मी वकील होणं हे फक्त माझं स्वप्न नाही, तर तुमच्या मुलाचंही स्वप्न आहे. आणि मला त्रास देऊन तुम्हाला जो आसुरी आनंद मिळतोय ना, याने फक्त मला त्रास नाही होत आहे, या सगळ्याने तुमच्या मुलाला दुप्पट त्रास होई राहिलाय. कायम लक्षात ठेवा. हे पाय वल्लरी, मी काहीच केलेलं नाहीये. तू काहीतरी गैरसमज होई राहिला. सासूबाई, तुम्ही मा वकील होण्याचं स्वप्न भंग करू शकता, पण माझ्या डोक्यातलं वकील होण्याचं स्वप्न आणि माझ्या डोक्यातली ही विद्या तुम्ही माझ्याकडनं हिरावून नाही घेऊ शकत, हे कायम लक्षात ठेवा. हे पाय वल्लरी. बस सासूबाई, बस झालं. मला नाही ऐकून घ्यायचं आता तुमचं काय बी. पुरे घरात आहे तुमची नाटकं. या विषयावर मला आता आणखी नाही बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही जायत ना, करत जा. हॅलो तेजाताई, एक काम आहे तुमच्याकडे. वल्लरीने आमच्या लग्नात आम्हाला मदत केली इंदू काकींच्या विरोधात जाऊन. आता त्याची झळ वल्लरीला नको लागायला. प्रेरणा, प्रेरणा, अगं तू इथे बसलीस. किती वेळ बेल वाजवतोय मी. तुला सांगू आज काय झालं? आजचा दिवस ना एवढा कमाल गेला ना. संपूर्ण स्टाफनी माझ्यासाठी केक आणला होता. हा, त्यांनी शुभेच्छा दिल्या मला. कस्टमर सुद्धा त्यांच्यासोबत शुभेच्छा देत होते मला. प्रेरणा, काय कुठे हरवलीस? बरं वाटतंय ना? आठवण येते का माहेरची? नाही, पण वल्लरी. वल्लरी, तिला काय झालं? तब्येत ठीक आहे ना तिची? हो, तब्येत बरी आहे तिची, पण आपल्या लग्नासाठी वल्लरीनेच पुढाकार घेतला होता ना. म्हणजे थोडक्यात ती तिच्या सासूच्या त्या इंदू काकींच्या विरोधात गेली. ते अण्णा केदारचं स्थळ इंदू काकींनी आणलं होतं ना. म्हटल्यावर आता कुठल्या तरी मार्गाने ना वल्लरीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार त्या. ठीक आहे, पण तू टेन्शन नको ना घेऊस. असं कसं टेन्शन घेऊ नको? ती पाताळी अंतरी बाई ना एका मागोमाग एक काही ना काहीतरी कट रचत असते वल्लरीच्या विरोधात. त्याला कशी सामोरी जाऊ शकणार आहे वल्लरी? प्रेरणा, शांत हो. तुला माहिती आहे ना इंदू काकींचा स्वभाव. तर त्यांचा स्वभाव बदलणार आहेत का? आणि वल्लरी सुद्धा काहीतरी मार्ग काढेल यातून. तू नको ना काळजी करूस. त्यांचा स्वभाव बदलणार नाहीये म्हणूनच काळजी वाटते ना मका. आणि मेन भीती या गोष्टीची आहे की वल्लरीला एकटीला हे सगळं हँडल करावं लागणार आहे. अगं पण वल्लरी एकटी कुठे आहे? मनोज सारखा जोडीदार आहे ना तिच्या सोबतीला. तो कायम तिची ढाल बनून उभा राहील. त्यामुळे वल्लरी एकटी आहे हे डोक्यात ठेवू नकोस. आणि तुमची बुलबुल गँग ती एकटं पडू देणार आहे का वल्लरीला? नाही. थँक्यू.
आता हाच बघू. स्वामी, वल्लरीच्या पाठीशी राहा. जा जा रे अपने मंदिर जा जा रे मंदिर सुन मोरे इतनी मोहब्बत सह न सकेंगे, सच मानो जिंदा रह न सकेंगे. माझ्यासाठी दही साखर बनवलं. ये नौटंकी, ये तुम्हारे लिए नहीं है, हे वल्लरीसाठी आहे. ए पण माझ्या पण शूटचा पहिला दिवस आहे ना आज. मला पण पाहिजे दही साखर. हो हो हो, रडू नको उगाच. आज वल्लरीसाठी महत्वाचा दिवस आहे की नाही, म्हणून आधी वल्लरीला आणि मग तुला. मस्त का श्वेता? नाही, जी कामं प्रेरणा करायची ती सगळी तू घेतलीस आता हातात. हो, आता प्रेरणा नाहीये, एरवी तीच सगळं करायची, मग आता कोणीतरी करायला पाहिजे ना, म्हणून मी करते. तुला एक गंमत माहितीये का श्वेता? माझी आई म्हणते म्हणजे बाहेर जाताना हातावर दही साखर ठेवलं किंवा दही साखर खाल्लं की कामं चांगली होतात आणि पूर्ण पण. वल्लरीची परीक्षा सुरू हो, त्याच्याकडे हॉल तिकीट तरी खंय असा, त्याका परीक्षेक तरी उभ्या कोण करताला. हो पण काय आहे ना, कावळ्याच्या शापाने गाई गुरे मरत नसतात अगं. आपण नसतं लक्ष द्यायचं. बरोबर आहे. संत श्वेता, कुठे होतात तुम्ही इतके दिवस? इथेच. देवा, जगात केवढं पाप र, तूच करी साफ र. Now plan is on. त्याच्या अगो कशासाठी आमका सगळ्यांका बोलावलं सय? खरंच गो, कशाक बोलवलास आमका? कसं आहे ना काकू, तुमच्यासाठी आणि इंदू काकूंसाठी आम्ही एक सरप्राईज प्लॅन केलंय. काय काय बोलली म्हणजे मला कळलं असं बोलतोय का तू जरा? आता काय आहे, प्रेरणाच्या लग्नात तुम्ही एवढी धावपळ केली, हो माय, गैरी धावपळ झाली आमची. इतके दमला असाल, मग आम्हाला असं वाटतंय की तुम्हाला एक गिफ्ट द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही मैत्रिणींनी मिळून तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय बघा. गिफ्ट? आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला गिफ्ट म्हणून सोन्याची अंगठी द्यायचं ठरवलेलं आहे. माय व, सोन्याची अंगठी? ओ माय व, कुठे मग द्या ना, द्या पटकन द्या. देऊ ना, पण ते काय आहे ना, अंगठी एकच आहे आणि तुम्ही दोघी आहात, तर अंगठी शोधावी लागेल. जो कोणी अंगठी शोधेल, अंगठी त्याची. येस, चला मग शोधायला लागा. मी शोधते अगोदर. सरका सरका सरका, या कपाटामध्ये असेल. आडी असेल का? आडी बी नाहीये.
आता मला काय वाटतं माहितीये का, आज निलिमा काकूच जिंकणार आहेत बघ. अंगठी त्यांचीच. बोलू आईचं काय चाललंय? तू हॉल तिकीट हरवले, तुला परीक्षेला जायला नाही जमणार, तुझी सगळी मेहनत वाया जाईल याचा काही स्वर सुतक नाही तिला. तुम्ही आता फक्त माझ्या बघा, बाकी सगळं जाऊ दे. अरे देवा, मी गेली, मी माझ्याकडनं ते शोधलं जाते आता. काय नाही माहिती काय पण सांगता पोरी, आधी नाही अंगठी. काय नाही माहिती त्या किचन मध्ये काही बी खोटं बोलता माझ्याशी. सारखा मला शोधू द्या अंगठी. मायो खय ठेवल्याने काय माहिती, काय कळणार नाही. पोरग्यानी खय ठेवल्याने गो, हा काही एक मिळणार नाही. मग सगळं शोधलंय मी. कुठे शोधू आता? मायो आडी बी नाहीये, कुठे गेली हो?